सध्या बाजारामध्ये 20, 50, 100 आणि 500 रुपयांच्या चलनी नोटा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, परंतु 10 रुपयांच्या चलनी नोटा मात्र कमी प्रमाणात आहेत। अनेक छोट्या स्वरूपाच्या व्यवहारात या 10 रुपयांच्या नोटा महत्त्वपूर्ण असतात, परंतु याच नोटांचा तुटवडा निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। सध्या बाजारामध्ये 10 रुपयांच्या चलनी नोटांचा तुटवडा जाणवत आहे। छोट्या व्यापाऱ्यांना 10 रुपयांच्या नोटा दैनंदिन वापरासाठी आवश्यक असतात, परंतु सध्या बाजारामध्ये 10 रुपयांच्या चलनी नोटांचं प्रमाण कमी झाल्याने व्यापारी आणि नागरिकांना त्याचा त्रास होत आहे। गेल्या कित्येक वर्षापासून बाजारामध्ये 10 रुपयांच्या नवीन नोटा आलेल्या नाहीत। त्याचबरोबर ज्या जुन्या नोटा आहेत त्या बऱ्याच अंशी जीर्ण झालेल्या आहेत आणि त्याही मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीत। त्याचबरोबर 10 रुपयांची नाणी देखील सध्या बाजारामध्ये पुरेशी उपलब्ध नाहीत। 5 रुपयांची नाणी देखील कमी प्रमाणातच उपलब्ध आहेत। वेगवेगळ्या मूल्य असलेल्या नाण्यांचा आकार एकसारखा आहे, त्यामुळे दोन्ही नाणी एकसारखी दिसत असल्याने लोकांची फसगत होते। अनेक वेळा लोकांना भाजी विकत घेताना किंवा किरकोळ वस्तू खरेदी करताना या चलनाची आवश्यकता असते, परंतु हे चलन बाजारामध्येच कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना आणि व्यापाऱ्यांनाही होत आहे। जीर्ण नोटांमुळे व्यापारी आणि ग्राहकांमध्ये अनेक वेळा वाद होतात। काही ठिकाणी तर 10 रुपयांच्या नोटा उपलब्ध करून देण्याच्या बदल्यात 2 ते 5% कमिशन मागितलं जातंय। त्यामुळे रिझर्व्ह बँकेनं त्याची दखल घेऊन 10 रुपयांच्या नोटा ताबडतोब बाजारामध्ये उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी करत आहेत।